जय साईनाथ सायमय सकाळ. आजचा दिवस तिसरा आहे आणि आजच्या ऑर्डरला थंडी आहे. सकाळीच वाजले सकाळचे 6:15 झाले. थंडीत पण भावाने आंघोळ केलेली आहे गरम पाण्याची. तिकडे भाव मला समजत नाही. रोज हॉल्टला आला की रोज सर्वी बॅग खाली करतो, सर्वी बॅग आहे त्याची परत लावून ठेवतो. हो असं काय तुझं मकसद काय भावा? मकसद भाई सगळं व्यवस्थित ठेवण्याचा मकसद आहे, बाकी काय नाही. डील. आता आम्ही चाललोय चाय प्यायला. भावाला सांगतो चल चाय प्यायला, तर थांब करायला लागलाय. भावाला आता शहापूरच्या मार्केटमधून बॅग घ्यायची आहे. भावाने बघा पंचनामा केलेल्या बॅग. बघूया चायसोबत काय खायला. जय साईनाथ. आम्हाला हॉल्टवरून निघून 15-20 मिनटं झाले. आता मगाशी अंधार होता म्हणून व्हिडिओ काढले नाही मी. आणि हे बघा हे लोक गार्डनमध्ये फिरतात कसले, मगापासून आरामात चालत होते. बघा साईराम साईराम आम्हाला फक्त ब्लॉगमध्ये घेत नाही. हे लोक एवढे पार्टी राहतात की त्यांच्यासाठी मला वाटतं ड्रोन घेऊन जायला लागेल. कोण आहे? साईमाई सकाळ झालेली आहे. हां आता हे वाकडेवर चालले आहेत. संकू थंडीमध्ये कुडकुडात निघालेलो आम्ही. थंडी चालू झाली आहे फायनली. हा बापड बोलतो कोणवर बोल. बघा भाऊ आपला विदाऊट चप्पल येतोय. साईराम राम काय आता इकडनं पुढे नाश्त्याला थांबणार आहे. नाश्त्याला आज काय रे? मेंदूवडे आहेत आज नाश्त्याला. तर साईराम आम्ही नाश्त्याच्या हॉलला पोचलो आहे. हे बघा इकडे नाश्ता आहे. अशी भूक लागली जोरात की आम्ही चाललो आता नाश्ता करायला. साईराम हे बघा आपल्या नाश्त्याला काय आहे. साईराम व्यवस्थापन समिती. साईराम साईराम ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम ओम साईराम. साईराम हे बघा चटणी खूप भारी आहे. कशी आहे चटणी? एक नंबर. तो कामदेवीचा अन्न आहे ना तसं सेम. साईराम तुझं कधी आहे? माझं लग्न 2028ला आहे. गावी असणार सर्वांना बोलवेल मी. जय साईराम. जय साईराम. आता आम्ही नाश्ता करून निघालो आहे. हे बघा सर्व पब्लिक आता जस्ट इकडे व्हिडिओ बनवली. सर्व पाठून चालतायत. साईराम तेव्हा पाठून अजून चालतात. अजून तिकडे पण आहेत. बाकीचे सर्व पुढे गेले तर आम्ही चाललो आहे. बघा जय साईराम. साईराम साईराम. गाठला मी साई देवा तुझा दरबार. गाठला मी साई बाबा तुझा दरबार. शिर्डीच्या साई देवा दावा चमत्कार दावा, दावा चमत्कार दावा, शिर्डीच्या साई देवा. आम्ही चाललो 18 की 15 किलोमीटर काहीतरी दुपारचा हॉल्ट आहे. आणि आता वाजले 10. आता चाललो आम्ही पुढे. आता आम्ही रील बनवली, बघितलीच असेल इंस्टाला. तर बघूया आज दुपारच्या हॉलला काय जेवायला आपल्याला. आणि बाकीचे सर्व तर पुढे निघून गेले. आम्ही रीलसाठी खास थांबलो होतो. अजून रील बनवायचे आहेत ते तुम्हाला नक्की आपल्या इंस्टावरती बघायला भेटतील. तर जय साईनाथ. आम्ही इकडे जरा थांबलो आहे दुकानावरती. पाणी पाहिजे. भाऊ विदाऊट चप्पल चाललाय पण वन साईड चालतोय. साईराम साईराम. रेड बुल वगैरे काय कलर ओला होता रे. थम्सअप आहे. कलर ओला आहे. कलर ओला आहे. हे बघा इकडे पाण्याची बॉटल घेतली आहे तर जरा पाणी बिणी पितो, फ्रेश होतो आणि निघतो पुढे. थम्सअप वगैरे काय पाहिजे? स्पॉन्सर कोण आहे? मी. आम्ही इकडे थोडा थांबलो आहे जरा आराम करायला, म्हणजे असंच बसायला. बघा रस्ता बघा थोडंसं. इकडे थांबतो आता. हे बघा आम्ही तिकडे पार्टी थांबलो होतो तर आता तिकडनं निघालो आहे. हे बघा चालत आहेत समोरच. आणि आजचा आपला हॉल्ट आहे शहापूरला. तर शहापूरला आता वाजले तर 12:15 झालेत. आणि सर्व पदयात्रेंना एकच विनंती आहे की तुम्हाला जे पालखीच्या हॉल्टची लिस्ट येते की आपले हॉल्ट कुठे कुठे आहेत, तर ते कृपया करून स्टोरी स्टेटसला सोशल मीडियावरती जास्त शेअर करू नका. कारण खर्डीपासून सिन्नरच्या फूडपर्यंत म्हणजे जरा तिकडे भीतीदायक रस्ते आहेत.
कारण तिकडे चोऱ्या बिऱ्या खूप होतात. म्हणून प्रत्येक पदयात्रींना माझी एवढीच विनंती आहे की तुम्हाला जे हॉल्टचे लिस्ट येतात ते सोशल मीडियावरती कुठे शेअर करू नका. भाव आपला चालला आहे, भावाच्या पायाचा प्रॉब्लेम झाला आहे जरा, तरी पण भाव बोलतो मी चालणार. फोड्या आल्या, 4 फोड्या आहेत, तरी पण चालणार आहे ना. ट्राय करतो. किती वाजतील आता माहीत नाही आम्हाला, जेवढे पण वाजतील मग आम्हाला वाटतं इकडे आम्हाला जेवून लगेच निघावं लागणार आहे. हे बघा साईराम, हे बघा एवढ्या उन्हामध्ये आम्हाला मंडळातर्फे छास आणून दिलेला आहे. छास व पाणी भेटलेलं आहे. साईराम ते पण अमूलची आहे. अमूल दूध पिताय इंडिया. कोणतं आहे, कोणतं चहाच आहे? तू बघ 2-2 ताक घेऊन आला. आम्ही इकडे थांबलो आहे जरा. हे बघा ती गँग तिकडे बसली आहे, भाऊ पण बसला आहे. तर आम्ही बसलो इकडे जरा आराम करायला. आयला ते रील काढून पुढे गेलो असतं तर परवडलं असतं. इकडे या रीलच्या नादामध्ये एवढा पाठी आता थांबलो आहे. आता वैताग यायला लागला आहे बघा. लवकर गेलो असतं तर परवडलं असतं मला. आता ते हॉल्टवर जाऊन ते पोरं फोन करतात कुठे पोचलं करून. वाजलेत 1:45 झाले दुपारचे. आता काय माहिती किती वाजता आहेत पोचायला, कसं काय ते. तर तुम्हाला डायरेक्ट हॉल्टवरती गेल्यावरतीच भेटतो. मोबाईलला पण चार्जिंग कमी आहे. मी फायनली आपल्या दुपारच्या हॉल्टला पोचलेलो आहे. बघा सर्व झोपले तिकडे. आम्ही चाललो आधी बॅगा घ्यायला. वाजले दुपारचे 3 वाजले. आता भूक पण अशी लागली आहे, तरी भाऊ जबरदस्ती आला आहे चालत. साई का नाम लेते चलते चलते, साई का नाम लेते बैठे बैठे. जय साईना. आता मी बॅगा घेतोय. भावकर चढल्यावरती त्याला सांगूया बॅग काढायला. ए भाई बॅग काढून दे. साईराम, हे बघा सर्व झोपले ते बघा. जय साईनाथ. आम्ही हॉल्टवर निघालो आहे. हॉल्टवर लेट येण्याचं कारण बघा. बघा हॉल्टवर लेट यायचं कारण. दादा मी नाही, तो बघा चंपल. आम्ही जेवलो वगैरे, जेवण खूप छान होता. आता आम्ही आरतीच्या स्पॉटला इकडनं जाणार कळमगावला, ते दर्ग्याच्या इकडे, दर्ग्याच्या समोर. हे बघा पाठून पब्लिक चालते आहे. मला बोलते मी व्हिडिओ काढत आलो, तर मला बोलते तू एकटा व्हिडिओ काढला आहे. तर बघूया आपण इकडे पण अजून एक व्हिडिओ काढूया. आता मी चाललो आहे पुढे तेव्हा त्यांना पाठीत टाकलं आहे मी. आता बघू. रील थांबला मागे. आताच नाही बोलत आहे, मगाच्या तू यांची पहिलीवाली रील बघितली आणि आता मागे. साईराम. आता आमच्या इकडे चायचा स्पॉट आहे बघा. आता आम्ही इकडे चाय पिणार. साईराम भाऊ. रीलमध्ये घेत नाही. अरे बाबा जय साई, ओम साई, ओम साई, ओम श्री साई नाथाय नमः. काय कसा वाटला पालखी घेऊन? 1 नंबर होता. फटाफट पुढे घेऊन गेलो पालखी. मजा आली पालखी घ्यायला पण. आता अजून व्हिडिओ बाकी आहे. आता हा कुठे गेला? बापू कुठे गेला? पुढे या. आता पाठून आम्हाला आवाज येतात व्हिडिओ बनवायला. तो काय माहिती कुठे दिसेना झालं मला. आता बघूया, अजून व्हिडिओ बनवायची बाकी आहे. आणि आता वाजलेत 6 वाजत आलेत. आता आम्ही चाललो आहे पुढे. माझ्यासोबत भावकर आहे, विश्वेश भावकर, साईराम. हे बघा पाठीचे पुढे चालत आहेत. बाकीचे आपल्या पाठी आहेत. आणि तुमचं काय चाललं आहे? कॉल ना उचलत, PNG दे, लसूण दे, चिवडा दे. काय दिवाळी आहे काय? एकदा तुम्ही बघा ना भाई बनवून, मग समजेल तुम्हाला. हां तुम्हाला एकदा वर्षातून एकदा आठवण येते. मी पालखीला गेलो की माझ्या स्टोरींना इकडे PNG दिसले की भावा PNG पाठव, हे ते. हां तुम्हाला वर्षभर कधी भावाची आठवण येत नाही. आणि वर्षातून एकदा भाई PNG असेल तर भाई बरोबर मेसेज करता. भाई मेसेज करू नका, तुम्हाला काय PNG भेटणार नाही. मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. जय साईनाथ. मी चाललो आहे शिर्डीला. प्लीज डोका फिरवू नका आता माझा, समजला? तर जय साईनाथ. आम्ही इकडे दर्ग्याच्या इकडे पोचलो आहे फायनली. एवढं घाई करत आलो आम्ही. हे बघा
भाई कसं वाटतंय रपारप आपण चालत आलोय कसं वाटतंय चांगलं साईड आता आम्ही चाललोय आतमध्ये साईराम ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय गुरु साईनाथ महाराज की जय गजर गजर साई चरण पे नजर तर जय साईनाथ. आम्ही पीर गैयब नशा बाबाच्या इकडे दर्ग्यामध्ये आलो. इकडे बघा, इकडे मुंबईच्या प्रत्येक पालख्या थांबतात आणि इकडे म्हणजे असं नाही की कुठला जातीवाद, बाबांवरनं खूप जातीवाद आहे की बाबा ह्या जातीचे आहेत, बाबा त्या जातीचे आहेत, आणि असं काय नाही, सबका मालिक एक बाबा. आणि इकडे आता आम्ही आमची तिकडे आरतीचा टेम्पो लागला आहे, आता आम्ही तिकडे चाललो आहे. माझ्यासमोर कोण आहे? प्रणित दादा आहे, सकाळपासून गायब झालेला, आत्ता भेटला आमच्या ब्लॉगमध्ये, आहे का नाही? होय होय. चला जायचं आरतीला. पुढे चालत होतो आणि तू मागे राहिला होतास थोडा, त्याच्यामुळे आपली गाठभेट झाली ना आजच्या दिवसात. तर फायनली आम्ही हॉल्टला पोचलो आहे. हे बघा आपला हॉल्ट इकडे आहे. हे बघा पालखी तिकडे ठेवली आहे, मला दिसतच नसेल, लय खूप लांब आहे. साईराम जय साईराम, जय जय साईराम, साई बाबा की जय. जय. आता आम्ही हॉल्टला पोचलो आहे. आम्हाला भरपूर खुशी झालेली आहे, आनंद झाला आहे. तिसरा दिवस असाच, तिसरा दिवस एवढा लवकर संपेल वाटला नव्हता. किती पटापट दिवस चालले. 9:30 वाजता आम्ही फायनली पोचलो हॉल्टला. हे बघा सर्व झोपायची तयारी. सायराम. हे बघा आपला आजचा जेवणाची डिश, डाळ भात, चपाती, मेथीची भाजी आहे, कोशिंबीर आहे. हे दोन कुठून आले माझ्यामध्ये? ए भावाने दिला. सायराम भावा. साईराम बाबा. सायराम. या सर्वांनी या जेवायला.